पौलचे थेसलोनिकांस पहिले पत्र यातून घेतलेले वाचन. बंधू जन हो, तुम्हामध्ये आमचे येणे व्यर्थ झाले नाही हे तुम्हाला स्वतःलाही माहीत आहे. परंतु पूर्वी फिलिप्पीमध्ये आम्ही दुःख भोगून आणि उपमर्द सोसून मोठ्या कष्टात असता देवाची सुवार्ता तुम्हाला सांगण्याचे धैर्य आपल्या देवाकडून आम्हास मिळाले हे तुम्हाला माहीतच आहे. आमचा बोध भ्रांती अथवा अमंगळपणा यातून निर्माण झालेला नसून कपटाचा नव्हता, तर सुवार्ता आमच्यावर सोपवून देण्यास देवाने आम्हाला पारखून पसंत केल्यामुळे आम्ही ती सांगतो. आम्ही माणसांना खुश करण्यासारखे न बोलता आमची अंतःकरणे पारखणारा देव हा ज्यामुळे खुश होईल असे बोलतो. कारण आम्ही आर्जवाचे भाषण कधी करत नव्हतो हे तुम्हास माहीत आहे. तसेच लोभाने कपट वेश धारण करत नव्हतो. देव साक्षी आहे, आम्ही ख्रिस्ताचे प्रेषित असल्यामुळे जरी आमचे वजन पडण्यासारखे होते तरी माणसांपासून म्हणजे तुम्हापासून किंवा दुसऱ्यांपासून गौरव मिळवण्याची खटपट आम्ही करत नव्हतो. तर आपल्या मुलाबाळांचे लालन पालन करणाऱ्या दाईसारखे आम्ही तुमच्यामध्ये सौम्य वृत्तीचे होतो. आम्हास तुमच्याविषयी कळवळ वाटत असल्यामुळे आम्ही तुम्हाला केवळ देवाच्या सुवार्तेचे दानच देण्यात नव्हे, तर तुम्हावरील आमच्या अत्यंत प्रीतीमुळे तुमच्या करिता आपला प्राणही देण्यास राजी होतो. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. मथाई लिखित पवित्र शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. येशू लोकसमुदायांस आणि आपल्या शिष्यांस म्हणाला, अहो शास्त्र्यांनो, अहो परीश्यांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार. कारण पुदिना, बडीशेप आणि जिरे यांचा दशांश तुम्ही देता आणि नियमशास्त्रातील मुख्य गोष्टी म्हणजे न्याय, दया आणि विश्वास ह्या तुम्ही सोडल्या आहेत. ह्या करावयाच्या होत्या तरी त्या सोडावयाला पाहिजेत असे नाही. अहो आंधळ्या वाठाड्यांनो, तुम्ही मुरकुट गाळून काढता आणि ऊंट गिळून टाकता. अहो शास्त्र्यांनो, अहो परीश्यांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार. तुम्ही ताट वाटी बाहेरून साफ करता, पण ती आतून जुलूम आणि असंयम यांनी भरलेली आहेत. अरे आंधळ्या परुषा, पहिल्याने वाटी आतून साफ कर, म्हणजे ती बाहेरूनही साफ होईल. प्रभूचे शुभ वर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.